आज धुकं नव्हतं, म्हणजे सूर्यकिरण सकाळ सकाळी खिडकीतून येत होती, पण गारवा होता हवेत, त्यामुळे थंडीचा महिना चालू झाल्यासारखं वाटत होतं. तरी इथं मी चपातीला पीठ मळून ठेवलेलं, पण कसं मला चपाती करताना थोडंसं तेल लावून मळलं की नाही चपाती पण मऊ होतात आणि मी गोळे एकत्रच म्हणजे तवा गॅसवर ठेवला की गॅस बारीक करते आणि गोळे सगळे बनवून घेते, म्हणजे जितक्या आपल्याला चपात्या करायच्या आहेत तितक्या. आज काय आम्ही तिघंच होतो, तनूचे बाबा बाहेर गेलेले, त्यात तनूचा देखील डबा नाही आहे, तो फक्त चहा चपाती खाऊन जाईल म्हणून चपाती केलेली आहे. नाश्ता का वेगळा करत बसलेली नाही. इथं फ्लावरची भाजी झालेली आहे, आमटी वांग्याची फोडणीला टाकली होती. नीलचा डबा फक्त माझं आणि चार्लीच्या चपात्या असं एकत्रच करायचं होतं आणि तनूला चहासोबत चपाती, कारण त्याला गावाकडून डबा येणार होता. आज सकाळ सकाळी वातावरण फ्रेश असल्यामुळे, म्हणजे कसं धुकं असलं की नाही, दमट वातावरण असलं की सकाळ पण आपली कंटाळवाणी जाते. पण आज सूर्यकिरण लवकरच आले होते, त्यामुळे की नाही सकाळ सकाळी पण काम करायला भारी वाटत होतं. तर इथं सगळ्यांच्या चपात्या करून घेतल्या. त्यानंतर फुलं काढायची म्हणून आले होते. हे बघा, ही मला फुलं बघितली की नाही एकदम भारी वाटते, पण रान इतकं वाढलेलं आहे. आता त्या भांगलणाऱ्या मावशींची आणि माझी कधी भेट होईल आणि त्या कधी भांगलायला येतील काय माहीत. त्या आल्या की हे सगळं रान काढून घेईन. थंडी आणि धुकं वगैरे असल्यामुळे शक्यतो थंडीच्या महिन्यात फुलांचा बहर कमी असतो, त्यामुळे थोडीशीच फुलं भेटली. समोरच्या झाडाचं काय बेंडल्यामुळे ते कधी बहरेल कधी फुलं येतील काय माहीत. पण हे एका झाडाला फुलं सापडत होती, पण थंडीच्या महिन्यात आता त्याचा बहर पण कमी झालेला आहे. इथे तुम्हाला मी ताई दाखवतो. तुम्हाला टोमॅटो माहिती आहे, मोठे टोमॅटो तर माहिती असतील, पण छोटे टोमॅटो ज्याला आम्ही कनी आमच्या कोल्हापूरच्या भागात बेल वांगं म्हणतात, पण आम्ही कनी बेल वांग्याचा वापर कशातच करत नाही. म्हणजे मी तर ते कनी बेल वांग्याचं माझ्याकडे इतकं उगवलेलं असते, कारण टोमॅटोच्या बिया भरपूर पडतात, त्यामुळे काही झाडं कनी टोमॅटोची होतात आणि काही अशी बेलवांग्याची होतात. तर आम्ही काढून टाकतोय. पण मला समोरची ताई म्हणत होती की शहरात हे म्हणे विकत घेऊन खातात, आयुर्वेदिक आहे आणि खायला पौष्टिक असतं आणि चांगलं असतं. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की सांगा. मी तर हे सगळं उपडून काढते, भांगलायला जेव्हा मावशींना बोलवते तेव्हा हे सगळं काढून टाकते, फक्त मोठ्या मोठ्या टोमॅटोचं मी घेते. तर फुलं काढून आली, त्यानंतर तनूचा ड्रेस इस्त्री केला, नीलूचा डबा भरला, त्याचं आवरलं आणि तनू कॉलेजला जायच्या अगोदर नीलला सोडून यायचा नंबर होता, कारण त्याचे बाबा नाहीत, त्यामुळे एकदाशी बाहेर गेली की मग हे काम. त्यानंतर भांडी वगैरे सगळी आवरली, ओटा झालेला आहे आणि आता शेगडी बेसिन वगैरे, बेसिनची जी जाळी असेल ती एकदमच मी सगळं स्वच्छ करून घेते.